नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या मूर्ती आणता भाविकांनी शाडूची माती, चिकणमाती आदी नैसर्गिक संसाधनांचा वापर करून बनवलेल्या मूर्तींचा वापर करावा. तसेच नैसर्गिक पद्धतीने विघटन पावणाऱ्या, पर्यावरणस्नेही, रसायनमुक्त साधनांचा जास्तीत जास्त वापर करावा. प्लास्टिक आणि थर्मोकोल यांचा वापर पूर्णपणे टाळावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तांत्रिक समितीच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बैठकीत सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1974 च्या कलम 33 नुसार संबंधित निर्देश देण्यात आले आहेत. त्यात नागरिकांनी अधिकाधिक पर्यावरणस्नेही संसाधनांचा उपयोग करावा यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना आहेत. तसेच विसर्जन व्यवस्था, निर्माल्य व्यवस्थापन यांच्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे 2020 मध्ये दिलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश आहेत. कृत्रिम तलाव, पाण्याच्या मोठ्या टाक्या यांच्यातील मूर्ती विसर्जनाची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर करण्यात यावी. तसेच या विसर्जित मूर्तींची 24 तासांच्या आत शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्था केली जावी, असेही या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे. तलाव, नदी किनारे आदी ठिकाणांच्या जवळही अशा प्रकारची तात्पुरती विसर्जन व्यवस्था करण्यात यावी. तसेच उत्सवाच्या काळात विसर्जनादरम्यान मूर्ती संकलन केंद्रे सुरू करावीत, असेही निर्देशात म्हटले आहे. या निर्देशांप्रमाणेच ठाणे महापालिका विसर्जन व्यवस्था करते. सुधारित निर्देशांचीही योग्य अंमलबजावणी केली जाईल. नुकतीच महापालिकेने याबाबत मूर्तिकारांची बैठक घेतली होती. त्यातही शाडूच्या मातीचा वापर मूर्तींसाठी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे महापालिकेच्या प्रमुख पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना भीती वाटते की त्यांच्या बाजूने जे कोण थोडेसे राहिलेले आहेत त्यांचाही ओढा अजितदादांच्या दिशेने जाईल. यामुळेच ते वाटेल ते बोलत सुटलेत. आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या केसेस, किडनॅपिंगच्या केसेस, 307 ची केस. अशावेळी आव्हाड हे कुठल्या नैतिकतेचे उपदेश देतात?
आम्हीही यावर बोलायचे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आव्हाड यांचे भर अधिवेशनात धिंडवडे काढले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. अजितदादा हे आपल्या भूमिकेवर ठाम आहोत. आम्हाला पक्षाचे नाव, चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहे. महायुतीचे 45+ उमेदवार विजयी होतील. ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असे सडेतोड फटकारे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी ओढले. डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे सध्या मला माहीत नाही रात्रीचा काय पदार्थ खातात आणि त्यानुसार ते बोलत असतात. पण खरे तर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना ही भीती वाटते आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह मिळाल्यानंतर जे कोणी त्यांच्या बाजूने थोडेसे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी राहिलेले आहेत त्यांचाही ओढा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दिशेने सुरू झालेला आहे. काही वेळापूर्वी बातमी आली की बीडमधून 20 नगरसेवक अजितदादा यांच्या बरोबर येत आहेत. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मनात या शकेने घर केले आहे की अशीच स्थिती राहिल्यास त्यांचा उरलेला पक्ष टिकेल की नाही. यामुळे फार राजकीय महत्त्व डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या राजकीय मतांना प्रसिद्धी माध्यमांनी देऊ नये. कळवा विधानसभा मतदारसंघात पण मतदार त्यांना फार सिरियसली घेत नाहीत. 2 जुलैला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी राजकीय भूमिका घेतली. ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेचे उमेदवार विक्रमी मताधिक्याने मतांनी विजयी होतील. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. भारताला संविधान मिळालेला आहे. परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच हा देश 75 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळवून. हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने चालत आहे आणि पुढे देखील चालत राहणार आहे, असे मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. नमस्कार, मी मुकुंदराज देव. मी ठाण्याचा आहे ह्याचा मला खूप अभिमान आहे. गर्व नाही आहे, पण अभिमान नक्कीच आहे. कारण माझा जन्म ठाण्याचा, माझं शिक्षण ठाण्यातलं, माझं संपूर्ण वास्तव्य आत्तापर्यंत सगळं ठाण्यामध्ये, माझं शिक्षण ठाण्यामध्ये झालं. ह्या ठाण्यात सगळं खूप भरभरून आहे. ठाण्यात भरभरून तलाव आहेत, भरभरून कलाकार आहेत आणि भरभरून रसिक पण आहेत. आणि त्यांचं उदंड प्रेम मला मिळालेलं आहे आणि माझंही त्यांच्यावर उदंड प्रेम आहे. आज ठाणे शहर हे एक जागतिक शहर म्हणून पुढे येतं आहे. ठाण्यामध्ये नुसतेच कलाकार नाहीत, तर शास्त्रज्ञ, लेखक, नाट्य कलाकार, अभिनेते या सगळ्यांची मांदियाळी आहे. आणि हे सगळेजण आज आपापल्या क्षेत्रामध्ये मोठा मानाचा झेंडा मिरवून आपल्या ठाणे शहराचं नाव खूप अत्युच्च पातळीवर नेत आहेत. ठाण्यातल्या सर्व बुजुर्गांना माझा मनापासून नमस्कार आणि माझ्या सर्व मित्रांना, आणखी माझ्यापेक्षा लहान येणाऱ्या सगळ्या कलाकारांना माझ्या खूप शुभेच्छा. नमस्कार. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर.
होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.